फहीम खानला टार्गेट केलं जात आहे। हिंसाचारामध्ये दोष नाही असं मोहम्मद हमीदने म्हटलंय। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीच्या मोहम्मद हमीदनं हे वक्तव्य केलंय। औरंगजेबाच्या समर्थनार्थ नारेबाजी करणारे आमचे कार्यकर्ते नव्हते असं देखील त्यांनी म्हटलंय। कोतवाली तहसील गणेशपेठमधील संचारबंदीचा आजचा 5वा दिवस आहे। तणावपूर्ण शांतता असल्यामुळे संचारबंदी कायम ठेवल्याची माहिती मिळते। कोतवाली परिसर त्याचबरोबर तहसील गणेशपेठमधील बाजारपेठा आणि शाळा देखील आज बंद आहे। कालपासून 11 पैकी 9 परिसरामधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे। इतर परिसरातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा घेतील। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे आपल्यासोबत आहेत। गजानन, आजचा 5वा दिवस आहे। काही भागातून संचारबंदी हटवण्यात आली आहे, मात्र काही भागात अद्यापही संचारबंदी कायम आहे। सोमवारी रात्री दंगल लागली नागपुरात, त्याच परिसरात सध्या मी आहे आणि या परिसरासह कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीतली संचारबंदी जी आहे ती कायम आहे आणि या संचारबंदीचा आजचा 5वा दिवस आहे। तर या परिसरातल्या जवळपास 30 ते 40 शाळा बंद असण्याचा आजचा 4था दिवस आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हा चिटणीस पार्क परिसर शेजारी भालदारपुरा याच ठिकाणी दंगल घडली होती, त्यामुळे आजही या भागामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। या परिसरातल्या तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सगळ्या शाळा ज्या आहे त्या बंद आहे। 11 पैकी 9 वस्त्यांमध्ये थोडी शिथिलता जी आहे ती देण्यात आलेली आहे। नंदनवन परिसरामध्ये आणि कपिलनगर परिसरामधली ही जी आहे संचारबंदी जी आहे ती पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। उरलेले काही भागात आज सुरक्षेचा आढावा घेणार आहे नागपूर पोलीस आयुक्त आणि त्यानंतर पुढील भागातली संचारबंदी जी आहे ती या ठिकाणी हटवणार का किंवा टप्प्याटप्प्यानं शिथिलता दिली जाणार का याबाबत आज चर्चा होणार आहे। परंतु आता 3 पोलीस स्टेशन हद्द जिथे मुख्यतः ही दंगल लागली होती तिथली संचारबंदी कायम आहे। त्या संचारबंदीचा आजचा नक्कीच गजानन, त्यामुळे आजच्या संचारबंदीकडे त्याचबरोबर नागपुरातील सर्वच परिस्थितीकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद या माहिती